हॅलो, नमस्कार, जय श्रीराम. स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती, ज्याचं नाव आहे मराठी ब्लॉगर प्राजक्ता. तर मैत्रिणींनो, कसे आहात तुम्ही सगळे? मजेतच असणार. मी सुद्धा मजेतच आहे. आज पण तुमच्यासाठी खास अशा टिप्स घेऊन आलेले आहेत. तर तुमची शिलाई तुम्ही जेव्हा शिलाई काम करता तेव्हा तुमच्या शिलाई कामाला फिनिशिंग येत नाही, किंवा तुमचं जे ब्लाऊज शिवता तुम्ही त्याला फिटिंग येत नाही, किंवा शिलाई करताना तुमच्या मशीनचा जो धागा आहे तो सारखा तुटतो, शिलाई लांब लांब येते, टाके लांब लांब येतात, किंवा शिलाईची खालची शिलाई असते आपली, तिथे गुंतागुंत होतं. असं बऱ्याच समस्या आपण शिलाई काम करतो तेव्हा येतात. आणि जर नवीन असाल स्टिचिंगच्या कामामध्ये, तर तुम्हाला या सगळ्या प्रॉब्लेम्सला फेस करावं लागतं आणि स्टार्टिंगला समजतच नाही की याचा उपाय काय आहे, याच्यावरती आपण काय करायला पाहिजे की आपल्याला ही समस्या येणार नाही. तर मैत्रिणींनो, काळजी करू नका. तुमची ही मैत्रीण इथे बसलेली आहे तुम्हाला सांगायला. तर आज अशा 5 टिप्स सांगणार आहे, ज्याच्याने तुमची शिलाई अगदी बुटीकसारखी येईल, प्रोफेशनल येईल, फिनिशिंग येईल. आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे, कारण 5वी टिप मी अशी सांगणार आहे की ज्याच्याने तुमची शिलाई कधीच खराब येणार नाही आणि धागासुद्धा तुटणार नाही. तर मैत्रिणींनो, आपला आजचा हा व्हिडिओ स्टार्ट करायच्या आधी, जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, कारण तुमच्यासाठी अशाच नवनवीन व्हिडिओज आणि माहिती मी घेऊन येत असते. तर आजची पहिली जी टिप आहे ती म्हणजे, तुमचा जर वारंवार धागा तुटत असेल, आपण शिलाई काम करतो, शिलाई काम करताना सारखा धागा तुटतो, मग काय करायचं? धागा तुटला की आपला तेवढा वेळ वाया जातो, त्याच्यामुळे मग आपलं कामसुद्धा स्लो होतं. तर तसं होऊ नये, आपलं शिलाई काम फास्ट व्हावं आणि आपल्या शिलाईचा मशीनचा जो धागा आहे तो पण तुटू नये, मग काय करायचं? तर त्यासाठी तुम्हाला हे बघा, माझ्याकडे असा खास डबा ठेवलेला आहे मी दोऱ्यांसाठी. तर हा रीळ आहे समजा, तर रीळ हा आहे पॉलिस्टर, स्पून्स पॉलिस्टर. म्हणजे हा रेग्युलर कपड्यासाठी एकदम परफेक्ट आहे. हा लवकर तुटत सुद्धा नाही. मी इथला खेचते तरी सुद्धा तो लवकर तुटत नाही. तर हा स्पून पॉलिस्टरचा जो दोरा आहे हा आपण रेग्युलर कपड्यासाठी वापरतो. पण तुमच्याकडे जर जाड कपडा असेल, तुमचा वेल्वेटचा जाड कपडा किंवा जीन्सचा जाड कपडा जर असेल, तर तुम्हाला त्यासाठी दुसरा नायलॉनचा दोरा वापरावा लागतो. तर वेगवेगळ्या कपड्यासाठी आपल्याला वेगवेगळा दोरा सुद्धा यूज करावा लागतो, आणि हे कोणीही तुम्हाला सांगणार नाही. हे बुटीकचे जे शिलाई काम करणारे लोक असतात, हे सगळं तुम्हाला कधीच कोणीच सांगणार नाही, कोणीच नॉलेज देणार नाही. तर तुम्हाला वर्धमान कंपनीचा दोरा आणि कोट्स कंपनीचा दोरा, हे 2 दोरे यूज करायचे आहे जेव्हा तुम्ही स्टिचिंगचं काम करता. या 2 कंपनीचे दोरे तुम्हाला यूज करायचे आहे शिलाई काम करताना, ज्याच्याने तुमची शिलाई एकदम व्यवस्थित येईल, धागा सारखा तुटणार नाही, तुमचा वेळ सुद्धा वाचेल, आणि त्या धाग्याचा जो कलर असतो तो सुद्धा लवकर जात नाही. तर त्यामुळे खूप छान दोरा एकदम मॅचिंग सुद्धा दिसतो कपड्याला, आणि शिलाई सुद्धा दिसत नाही. आणि त्यानंतर जेव्हा तुम्ही धागा सुईमध्ये ओवता, तेव्हा एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवायची की त्याला तुम्ही सुईला आधी थोडंसं पाणी किंवा थोडंसं तेल लावा आणि नंतर दोरा ओवा. हे बघा, इतकी स्मूथ चालेल तुमची मशीन जी आहे ती इतकी स्मूथ चालेल की एकदम इझिली ते दोरा त्याच्यामध्ये ओला सुद्धा जातो, आणि आपली मशीन जी आहे ती एकदम स्मूथ चालते, आणि सुई सुद्धा बोथड होत नाही, आणि आपली शिलाई जी आहे ती एकदम व्यवस्थित येते, आणि कापड सुद्धा सुई आपली ओढत नाही. तर ही होती एकदम महत्त्वाची टीप, जी तुमच्या शिलाई कामासाठी खूप 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 उपयोगाची आहे. त्याच्यानंतर टीप नंबर 2. टीप नंबर 2 अशी आहे, हे बघा, हा ड्रेसची जी गळापट्टी असते, आता हा गळा जो आहे माझा गोल आहे, त्याच्यामुळे या गळ्याच्या गळापट्टी लावताना किंवा पायपिंग लावताना तुमची पायपिंग जी आहे ती फिरत नाही किंवा ती उलटते. मग त्यासाठी काय करायचं? तर त्यासाठी तुम्हाला सरळ पट्टी कट न करता तुम्हाला 45 डिग्रीमध्ये तिरप्या पट्ट्या कट करायच्या आहे, आणि त्या पट्ट्या अशा ताणल्या जातात, खेचल्या जातात. त्याला एक स्ट्रेसलेस येतो, स्ट्रेचेबल असतात. तर त्या पट्ट्या एकमेकांना जॉईन करायच्या तिरप्या, आणि ते एक सरळ पट्टी तयार करायची आणि ती तुमच्या गळ्याला अटॅच करायची, आणि नंतर अटॅच केल्यानंतर त्याला कट्स द्यायला विसरायचं नाही. कट्स दिल्यानंतर मग तुम्ही ती आतमध्ये दुमडून पायपिंग करू शकता. इतकी सुंदर पायपिंग येईल तुमच्या गळ्याची, खूप छान पायपिंग येईल, आणि एकदम फिनिशिंग नाही येईल. तर दोरा कोणता यूज करायचा आणि पायपिंग कशी लावायची, या 2 टिप्स मी तुम्हाला सांगितलेल्या आहे. आणि सुईला नेहमी दोरा ओवताना तेल आणि पाणी किंवा काहीही तुम्हाला हवं ते लावू शकता, तेल किंवा पाणी. त्याच्याने तुमची मशीन एकदम स्मूथ चालेल, आणि ती कुठे अडकणार सुद्धा नाही सुई. तर ह्या गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत. त्याच्यानंतर टीप नंबर 3. टीप नंबर 3 अशी आहे, मी तुम्हाला आधी सुद्धा सांगितलं की जाड कापडावरती आपल्याला दोरा वेगळा यूज करावा लागतो, पण ते तुम्हाला कोणीच सांगणार नाही की जाड कपड्यावरती कोणता दोरा यूज करायचा आहे. तसंच जाड कापडावरती दोरा आणि सुई सुद्धा आपल्याला वेगळी यूज करावी लागते, आणि ते ह्या टिप्सच्या इतक्या महत्त्वाच्या असतात, पण आपल्याला यूट्यूबवरती सुद्धा जर तुम्ही बघितलं ना, तर तुम्हाला कोणीच सांगणार नाही, कोणीच हे नॉलेज देणार नाही, कारण जो तो ज्याचं त्याचं दुकान चालवायला बसलेला असतो. तर मैत्रिणींनो,
जर तुम्हाला जीन्सच्या कापडावरती किंवा कुठल्या दुसऱ्या जाड कापडावरती, जसं की आपला जो वेल्वेटचा कपडा असतो तो सुद्धा जाड असतो, तर तशा कापडावरती मग आपण कोणता दोरा यूज करायचा, कोणती सुई यूज करायची, तर त्यासाठी तुम्हाला यूज करायचा आहे 21 नंबरची सुई. 21 नंबरची सुई तुम्हाला जीन्सच्या कापडावरती यूज करायची आहे आणि 18 नंबरची सुई तुम्हाला वेल्वेटच्या कापडावरती यूज करायची आहे. त्याच्यानंतर दोरा तुम्हाला जाड नायलॉनचा यूज करायचा आहे आणि पॉलिस्टरचा दोरा जरी यूज केला तर तो थिन असायला हवा. थिन पॉलिस्टरचा दोरा तुम्हाला यूज करायचा आहे. तर हे दोरे तुम्हाला जिथे शिलाईचं काम शिलाईचं सामान भेटतं त्या दुकानात तुम्हाला इझिली अवेलेबल होतील. तर ह्या दोन गोष्टी लक्षात ठेवायच्या आहे जेव्हा कधी तुम्ही जाड कापडावरती स्टिचिंग करणार. त्याच्यानंतर कात्री कोणती यूज करायची, तर कात्री सहसा ज्यांच्याकडे बजेटच नसतं ती साधी कात्री यूज करतात. तर ती यूज न करता तुम्हाला ज्युपिटरची कात्री यूज करायची आहे, जी कोणत्याही कापडाला इझिली कापते आणि तुमचं कापड फिनिशिंगने कट होतं. आणि जर तुम्ही साधी कोणतीही लोकल कात्री यूज केली तर कापड आपलं बोथड कट होतं, त्याच्यामुळे एकदम फिनिशिंग आपल्या कापडाला येत नाही कट करताना. जर कट करतानाच कापडाला फिनिशिंग नसेल तर स्टिचिंग करताना कुठून येईल. तर त्यासाठी तुम्हाला बेस्ट क्वालिटीचं सामान यूज करायचं आहे स्टिचिंगचं, जेणेकरून तुमचे कस्टमरला सुद्धा ते आवडेल आणि तुम्हाला ऑर्डर्स सुद्धा मिळतील. तुमच्याकडे कपडे स्टिचिंगसाठी लाईन लागली पाहिजे असं तुमचं काम असायला हवं. तर मैत्रिणींनो, माझं सुद्धा स्टिचिंगचंच काम आहे आणि माझं स्टिचिंगचं काम चांगलं चालतं. पण मला कमेंटमध्ये सारखे प्रश्न येतात याच बाबतीत. तर एखादा व्हिडिओ मी तुमच्यासाठी असं सुद्धा बनवत असते की त्यामध्ये तुम्हाला मी शिलाईच्या युनिक टिप्स सांगू शकते, ज्याच्याने तुमची सुद्धा शिलाई एकदम छान होईल, व्यवस्थित होईल आणि तुमचे कस्टमर वाढतील. तर मैत्रिणींनो, याआधी मी आता पिशव्यांचे व्हिडिओ टाकले होते, जे एकदम पातळ ब्लाऊज पीस असतात साडीतले, जे साडीतले ब्लाऊज पीस आपण स्टिच करत नाही, त्या ब्लाऊज पीसपासून आपण 0 खर्चामध्ये पिशव्या रेडी केलेल्या होत्या. आणि ती पिशवी तुम्ही मार्केटमध्ये 100 ते 120 रुपयाला मोठी पिशवी आणि छोटी पिशवी 60 ते 70 रुपयाला विकू शकतात. म्हणजे 0 बजेटमध्ये तुम्हाला प्रॉफिट किती होतं, 120 रुपये, 100, 60 ते 70. तर यातून तुम्ही विचार करू शकता तुम्हाला पिशव्यांचा, बॅगेचा बिझनेस करायचा आहे की नाही. तर मैत्रिणींनो, तुम्हाला जर कोणतं कापड हवं असेल जे तुम्हाला कुठे अवेलेबल होत नसेल तर मी तुम्हाला ऑनलाईन ते विकू शकते, तुमच्यापर्यंत पोहोचवू शकते. जर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही मला मेसेज करू शकता आणि ऑर्डर करायची आहे, त्याच्यानंतरच मी तुम्हाला ते कापड तुमच्यासाठी ते कापड बुक करणार आहे. तर मैत्रिणींनो, बरेच आपले जे कस्टमर असतात त्यांना आतमध्ये कापड नको असतं, बॅगेच्या आतमध्ये जे आपण अस्तर लावतो तिथे कापड नको असतो त्यांना. ते जे आपण विकत बॅग आणतो ना, त्यामध्ये जे मटेरियल यूज केलेलं असतं ते हवं असतं. मग ते कुठे मिळणार, तर तुम्हाला मार्केटमध्ये इझिली मिळतं. तर त्याच्यामुळे काय असतं ना, कस्टमरला जे हवं असतं तेच आपल्याला त्यांना कस्टमाइज करून द्यावं लागतं. मग त्यासाठी आपल्याला वेगवेगळे मटेरियल आपल्याकडे असणं खूप गरजेचं असतं. पण स्टार्टिंगला जेव्हा तुमची स्टार्टिंग असते तेव्हा मी तुम्हाला पर्सनली असंच सांगत असते की तुम्ही जे घरामध्ये अवेलेबल आहे त्याच्यातून स्टार्टिंग करा आणि जेव्हा तुमचं इन्कम वाढेल तेव्हा तुम्ही त्याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करून तुमची जी क्वालिटी आहे ती अजून इम्प्रूव्ह करू शकता, कारण तोपर्यंत तुमची स्टिचिंगची क्वालिटी सुद्धा इम्प्रूव्ह झालेली असते. तर मैत्रिणींनो, ह्या झाल्या आपल्या छोट्या छोट्या टिप्स ज्या मी तुमच्यासोबत शेअर करणार असते. तर मैत्रिणींनो, अजून आपल्या ज्या टिप्स आहेत 2 बाकी आहेत मैत्रिणींनो. पिक्चर तो अभी बाकी है, हे तो ट्रेलर था. तर मैत्रिणींनो, 5वी टिप्स अशी आहे की तुम्हाला खूप खास आहे. नंबर 4 अशी आहे की मैत्रिणींनो, आपण जेव्हा स्टिचिंग करतो, स्टिचिंग झाल्यानंतर आपण कस्टमरला ते प्रोडक्ट देतो, जसं की ड्रेस किंवा ब्लाऊज वगैरे जे काही असेल ते. त्याच्यानंतर थोड्या दिवसांनी काय होतं, काखेतून किंवा जिथून आपली शिलाई स्टार्टिंग झालेली असते तिथून ती उघडायला सुरुवात होते. इथे काखेत सुद्धा इथून शिलाई उघडते. मग ते का उघडते, तर तुम्ही त्याला बॅक स्टिच देत नाही. तर काय करायचं आहे, तुम्हाला कोणताही कापड असो, कोणतंही मटेरियल असो, तुम्ही काहीही स्टिच करत असला तरी स्टार्टिंग तुम्हाला लॉक स्टिचने करायची आहे आणि एंडिंग सुद्धा तुम्हाला लॉक स्टिचने करायचे. तर लॉक स्टिच म्हणजे काय, तर स्टार्टिंगला तुम्हाला जेव्हा तुम्ही स्टार्ट करता तेव्हा तिथे मागे पुढे करून 2-3 वेळा स्टिचिंग करायचे, त्याला म्हणतात लॉक स्टिच किंवा बॅक स्टिच. तर तिथे लॉक करायचं आहे, शिलाई पुढे कंटिन्यू करायची. मग जिथे एंडिंग होते तिथे सुद्धा 2-3 वेळा मागे पुढे करून तिथे सुद्धा लॉक करायचं आहे. अशाने काय होतं, तुमची जी शिलाई आहे ती कधीच उघडत नाही, ती एकदम पक्की बसते आणि कपडा सुद्धा फाटत नाही किंवा शिलाई तिथून निघतच नाही. तर अशाने काय होतं, कस्टमरला सुद्धा तुमचे कपडे आवडतात, की त्यांना असं वाटतं की हो खूप छान शिवले, फाटलेत नाही, शिलाई निघाली नाही, त्याच्यामुळे तुमच्याकडे ते कस्टमर रिपीट येतं. तर नेहमी असाच प्रयत्न करायचा आहे की आपला जो कस्टमर आहे ते आपल्याकडे रिपीट आले पाहिजे, त्यांचे कपडे आपल्याकडे रिपीट आले पाहिजे. फक्त शिवून द्यायचं म्हणून शिवून द्यायचं नाही, तर ते रिपीट येण्यासाठी आपल्याला अजून काहीतरी इम्प्रूव्ह करून ते स्टिचिंग करून द्यायचं असतं. तर मैत्रिणींनो, खूप महत्त्वाची, सगळ्यांसाठी महत्त्वाची, सगळ्या मशिनींसाठी महत्त्वाची
टिप नंबर 5, जी तुम्हाला कोणीच सांगणार नाही अशी टिप मी आज तुम्हाला सांगणार आहे. तर मैत्रिणींनो, आपण सगळे मशीन यूज करतो, त्यामध्ये सुई यूज करतो. तर काही दिवसांनी काय होतं, सुई तर आपली तुटत नाही, आपण योग्य सुई यूज केलेली असते त्याच्यामुळे सुई तुटत नाही. पण काय होतं ना, आपल्या सुईची जी धार असते ती जाते, तिथे बोथळ होतं, शिवून शिवून ते बोथळ होतं. मग काय करायचं असतं, तर जेव्हा सुई आपली बोथळ होते तेव्हा आपण कपड्याला जेव्हा स्टिचिंग करतो ते कपड्याचे धागे ओढते. मग ते धागे ओढू नये आणि शिलाई एकदम व्यवस्थित यावी, आपल्याला सुई सुद्धा फेकावी लागू नये, त्यासाठी काय करायचं, सँड पेपर घ्यायचा. सँड पेपर म्हणजे काय, सँड पेपर म्हणजे धार लावायचा कागद. तर तो जर तुमच्याकडे अवेलेबल नसेल तर मग काय करायचं, जे ॲल्युमिनियम फॉईल पेपर असतात ज्याच्यामध्ये आपण चपात्या वगैरे गुंडाळतो गरम राहण्यासाठी, तर तो ॲल्युमिनियम फॉईल घ्यायचा आहे. आणि तो जरी तुमच्याकडे अवेलेबल नसला तर मग काय करायचं, तर जुने जे औषधांचे कागद असतात ते घ्यायचे आहे आणि त्याच्यावरती बिना दोऱ्याचा, म्हणजे दोरा न ओवता त्याच्यावरती 3-4 वेळा मागे पुढे 3-4 वेळा मागे पुढे करून शिलाई लावायची आहे. अशाने तुमची सुई प्लेन होते, ती एकदम छान होते, त्याची धार छान होते आणि एकदम नवीन सारखी तुमची सुई पुन्हा होते. तर मैत्रिणींनो, ही शेवटची टिप तुम्हाला माहिती होती का, कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि याच्यातली कोणती टिप तुम्हाला माहिती होती ते सुद्धा मला नक्की कळवा कमेंटमध्ये. आणि हो, आपल्या चॅनलला हाईप करायला विसरू नका. जिथे तुम्ही कमेंट करता तिथे स्वाईप करा, हाईपचं बटन दिसेल तिथे हाईप करा आणि आपल्या चॅनलला पॉईंट द्या. मैत्रिणींनो, असेच नवनवीन व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करा. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच एका नवीन विषयासोबत, नवीन माहितीसोबत. तर सगळ्यांनी या टिप्स फॉलो करा, स्टिचिंग करून बघा, तुमच्या कामामध्ये इम्प्रूव्ह करा आणि तुमचे कस्टमर वाढवा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय श्रीराम.